गुढीपाडवा। तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। नवीन वर्ष हा सगळ्यांना सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा जाव हीच परमेश्वराकडे प्रार्थना करते। आणि आज नवीन वर्षाच्या निमित्त मीही सकाळी लवकर उठली आहे, पहाट बघितलेली आहे, तर सगळं काही आवरलं, आमची देवपूजा वगैरे झालेली आहे। आता ऍक्च्युअली मी चालली आहे बाहेर, म्हणजे गुढीपाडव्याची जी काही पूजा आहे ते एका ठिकाणी आमंत्रण आहे, त्यासाठी सकाळी सकाळी मी अशी तयारी केलेली आहे। तर आता तिथे जाते आणि तिथे गेल्यावर मी तुम्हाला सांगते की कुठे आली आहे आणि कशी पूजा वगैरे करतात ते। तर आपण आता तिथे जाऊया आणि गुढीपाडव्याची पूजा करूया आणि सगळ्यांना भेटूया। तर चला मग। नारपोली साई प्रसन्न सोसायटी मध्ये आली आहे आणि इथे बघा गुढीपाडव्याची पूजा करतात ते। गुढी सुद्धा किती छान त्यांनी इथे उभारलेली आहे आणि सगळ्या बायका खूप छान नटलेल्या आहे। नवीन वर्षाची सुरुवात ही अगदी सुंदरता बघूनच झालेली आहे, खूप छान दिसतात आणि सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। नाश्ता पण आणलेला आहे, पूजा झाली आहे तर हे बघा नाश्ता पण आहे। काय त्यामध्ये ढोकला, जिलेबी स्वतःच्या हाताने मस्ती मस्करी भरपूर चालली आहे। आज गुढीपाडवा आणि नूतन वर्षानिमित्त सर्व देशवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज आमच्या साई प्रसन्न सोसायटी इथे जागृती महिला मंडळ आणि बाळगोपाल मित्र मंडळ यांनी आयोजित केलेल्या गुढीपाडव्याच्या कार्यक्रमाला आम्हाला बोलवल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार। त्यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी खूप आनंदात गुढीपाडवा साजरा केलेला आहे। असाच गुढीपाडवा ते दरवर्षी साजरा करावा असं त्यांना विनंती आहे आणि सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सगळ्यांच्या वतीने माझी सासू तुम्हाला सांगणार आहे काय बोलायचं गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि असं पुढच्या वर्षी पण तुम्ही येत राहा, आपण ब्लॉग करत राहू। हो तुम्ही बोलवत राहा, आम्ही नक्की येऊ। म्हणजे काय बोलवणारच तुला बोलायचं म्हणून बघा रांगोळी काढता काढता तेव्हा सकाळी उचकी लागलेली मला। म्हणजे तुमच्या मनाच्या गोष्टी या मला अशा कळल्या की कधी न उठणारी आज मी लवकर उठलेली आहे। मला माहिती होतं मला बोलवणार आहे, लवकर उठलीस का मग काय। तर सगळ्या खरोखर खूप छान दिसतात ते, अगदी सकाळी उठून आणि इथे खूप लवकर उठतात। हे मला माहिती आहे, इथे सगळेच जण खूप लवकर उठतात। रात्री 1:30 वाजता हो का, काय करत होते? दुकान आले ना आम्ही। अच्छा अच्छा, लक्ष्मी नेहमी सकाळी लवकर उठाव। हो ना, काम असो या नसो, भांडी त्याच घरात लक्ष्मी असते। 10 वाजता उठून विचार मी उठली मला बघा गुढीपाडव्याच्या निमित्त चर्चा काय चालली आहे, तर सकाळी लवकर उठलं पाहिजे।
काय ब्रह्ममुहूर्ताला जागे असतो 4 वाजता जागे असतो आम्ही. मग काय आम्ही ब्रह्ममुहूर्त झालं की त्याच्यानंतर झोपायला जातो, त्यामुळे आम्ही थोडा आरामातच उठतो. या वारीला असलेच पाहिजे हो का जरा भाया मुलं असलेच पाहिजे. चला आता इकडची पूजा झालेली आहे, आता आम्ही निघतो घरी. काय आहे बघूया पुढे काय करायचा, दिवस कसा जातो. गुढी उभारत नाही सार्वजनिक गुढी पण तो हो, आपण सार्वजनिक गुढी उभारतो. सार्वजनिक गुढी उभारतो आणि नवीन वर्ष आपला हिंदू नवीन वर्ष आहे तो आपण हिंदू पद्धतीने साजरा करतो. साजरा करतो. बघा रेवा किती छान दिसते आज, खूप छान तयारी केलेली आहे तिने. तू का तयारी केलीस सांग. नऊवारी साडी घेतली बरं. आज काय कोणता सण आहे आज. सगळ्यांना हॅपी गुढीपाडवा. शुभेच्छा दे. हॅपी गुढीपाडवा बोल. हॅपी गुढीपाडवा सगळ्यांना बोल. सगळ्यांना हॅपी गुढीपाडवा. बघा किती छान शुभेच्छा दिलेल्या आहेत तिने. ते तू खूप छान दिसते. इथे तर ये ना, तू काय एवढी हॅपी गुढीपाडवा. हो का, आम्ही आता आलो आहोत राकेशच्या घरी. सर्वांना गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांना सुख समृद्धीचे नवीन वर्ष जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि किती श्री स्वामी समर्थ. छान रांगोळी काढलेली आहे इथे. सासू सुना मिळून अशी पूजा करतात ते. रेवा असं बोलायचं, वेलकम टू माय ब्लॉग. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. बोल. तेव्हा कितीला असते आज? प्रीती भोईर ब्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आम्हाला करा नका करा. प्रीती भोईर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब. आजच्या दिवसाची सुरुवात ही माझी खूप छान झालेली आहे. म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात ही माझी खूप छान झालेली आहे. नारपोलीला गेली, तिथे गुढीची पूजा केली. म्हणजे आपल्या ज्या माता भगिनी आहेत त्यांचा आशीर्वाद घेतला आहे. सगळ्यांशी बोलणं हसणं, म्हणजे सुरुवात ही खूप छान झालेली आहे. तर आता घरी आली आणि सकाळीच धनींनी मला हे गुलाबाचं फुलही दिलेलं होतं. सो थँक्यू सो मच धनी. तर आता घरी आली आहे आणि आता मोठा प्रश्न की जेवायला काय करू. आज रविवार असला तरी गुढीपाडवा निमित्त काहीतरी व्हेजच करायचं आहे. आणि व्हेज करायचं म्हटलं की काय करायचं हा मोठा प्रश्न असतो माझ्यासाठी खरोखर. तर आता बघू, विचार चालला आहे की डाळ भातच करते, काहीतरी भाजी एखादी आणि स्वीट काहीतरी करते. तर आता फटाफट आवरून घेते आणि मग तुम्हाला भेटते. बाय. साडी घालून जेवण करणं थोडं कठीण होतं, त्यामुळे मी चेंज केलं आहे. माझं सगळं आवरून झालेलं आहे. तर मी तुम्हाला दाखवते आज मी जेवणामध्ये काय केलंय. तर मी आज जेवणामध्ये केलेलं आहे डाळ भात, चवळी बटाट्याची भाजी, कैरी कापली आहे छानपैकी, गाजरचा हलवा आणि हे ताक आहे, 1 ग्लास ताक. म्हणजे आजचं गुढीपाडवाचं माझं हे जेवण आहे. सो आता जेवून घेते, फटाफट आवरून घेते आणि सकाळी लवकर उठली होती तर थोडा आरामही करते. तर ब्लॉग इथपर्यंत बघितला असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हो, हॅपी गुढीपाडवा अगेन. आणि कमेंटमध्ये सेम टू लिहायला विसरू नका. सो बाय.